नमस्कार. आज आपण ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओस. ब्रह्मपुत्रा नदी खोरे. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कैलास पर्वतरांगेच्या उत्तरेला हिमालयामध्ये होतो. ब्रह्मपुत्रा ही आशिया खंडातील एक प्रमुख नदी असून ती जगातील सर्वात लांब असणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे आणि ती भारतातून 916 किलोमीटर असे अंतर वाहते. आणि ही नदी एक आंतरराष्ट्रीय नदी आहे जी चायना, भारत, बांगलादेश अशा 3 देशांमधून प्रवास करते. आणि भारतातून ती अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल अशा 3 राज्यांमधून प्रवास करते. याचे नदी खोरे 5,80,000 चौरस किलोमीटर असे असून भारतातील एकूण नदी खोरे 1,94,413 चौरस किलोमीटर असे आहे. म्हणूनच भारताच्या एकूण भूभागापैकी 5.9% भूभाग हा ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा अक्षवत्तीय विस्तार अंदाजे 22 उत्तर ते 31 उत्तर असा आहे आणि याचा रेखावृत्तीय विस्तार अंदाजे 82 पूर्व ते 97 पूर्व असा आहे. अशा या ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या म्हणजे दिबांग, सुबनसिरी, कामेंग, मानस, संतोष, तिस्ता, लोहित, बुर्री दिबांग, दिसांग, धनसिरी, कोपिली, कुलसी, कृष्णाई असे हे ब्रह्मपुत्रा नदीचे नदी खोरे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. आपण सिंधू नदी प्रणाली विषयी संपूर्ण माहिती पाहिली आहे. ती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती पाहायला मिळेल. असेच अनेक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि महानदी नदी खोरे विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.